नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉग्स मध्ये. मी आज आलोय निडळ फाट्यावरती. दिनांक 12/2/2024 रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे. मौजे निडळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. तर आयोजक कमिटी, यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळ निडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. ते एकंदरीत जाणून घेऊ 12 तारखेचं कसं नियोजन आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना आग्रह होता की 11 तारखेला मैदान आहे, परंतु 11 तारीख नसून 12 तारखेला हे निडळचं ओपनचं जंगे मैदान होणार आहे. त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. या मित्र, जसं तुम्हाला बोललो, फाटीवरती आलोय. आपल्यासोबत यात्रा कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळ निडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्यांदा साहेबांच्याकडून जाणून घेऊ, मग जर आपण बैलगाडी क्षेत्रातले पण आपले लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव गजानन ज्ञानदेव खुसपे. मला गावातून आणि बाजूने जीडी साहेब म्हणून म्हणतात. तर बोला. चालू ठेवू. हा. तर हे आम्ही मैदान भरवतो गणेश जयंती निमित्त. 13 तारखेला गणेश जयंती आहे, त्याच्या आदल्या दिवशी 12 तारखेला हे मैदान भरवायचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि हे आमच्या गावापासून 1 किलोमीटरवर आहे आणि अतिशय सुंदर मैदान बनवलेलं आहे. लेवल मैदान आहे एका लेवलचं, आणि बाजूनी अतिशय चांगलं जागा आहे की बैलगाड्या उभ्या करण्यासाठी, बांधण्यासाठी. आणि सर्व बाजूनी कमीत कमी एक 100-150 फूट जागा मोकळी आहे. त्यामुळं मैदान अतिशय सुंदर दिसतंय. आणि ह्या सुंदर मैदानावर हे 12 तारखेला आपली शर्यत होणार आहे. त्यासाठी बाजूनी पाण्याची व्यवस्था, दुकानं, ह्यासाठी सर्व जागा मोजून ठेवलेली आहे. आणि सर्व नियोजन युक्त काम केलेलं आहे. नक्की साहेब आता काय झालंय, रोज मैदानात जरा मध्यंतरी चर्चा झाली 11 तारखेला मैदान आहे, परंतु आम्ही बऱ्यापैकी मैदानावर सर्व ठिकाणी पुकारताना 12 तारीखच दिले. तर बैलगाडी मालकांना तेवढं सांगा की 12 तारखेला होणार आहे, एवढं सांगावं आपण. हे अगोदर 11 तारखेचं मैदान करायचं विचार होता, परंतु काही कारणास्तव, आणि दुसरं मैदान पण 2-3 होते आजूबाजूला, त्यामुळं 11 तारीख कॅन्सल करून 12 तारखेचं मैदान आपण जाहीर केलेलं आहे. आणि ही 12 तारीख फायनल आहे, ह्याबद्दल काही एक शंका नाही. तर 12 तारखेचं मैदान हे फायनल केलेलं आहे. सर्व गाडी मालकांनी हे लक्षात ठेवावं आणि 12 तारखेला सर्वांनी यायचा प्रयत्न करावा. आणि हे मैदान आल्यानंतर तुम्हाला मैदान कसं आहे हे सुद्धा माहीत पडेल. आणि आत्ता मैदानाबद्दल आपण यूट्यूबवर सर्व माहिती देत आहे, ती पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती पडेल. आणि आता बाकीची माहिती हे देतील. नक्कीच मित्रांनो, साहेबांनी बऱ्यापैकी माहिती दिली आहे. मैदान हेच आहे, म्हणजे निडळची फाटी तेच आहे, परंतु दिशाला बदललेली आहे. गेल्या वर्षीचं जे मैदान असं होतं, परंतु आता त्यांनी सेट केलं आहे, म्हणजे उगवतो मावळती केलेलं आहे. आणि मैदानाची फाटी आखीव केलेली आहे. माझ्या मते 14 ते 15 फुटाची फाटी आहे आता. त्यामुळे बैलांना मला नाही वाटत की ओपनच्या मैदानाला काहीच अडचण आहे बैलांना. जर जाणून घेऊ अजून मी इथून. साहेब नमस्कार. किती पल्ला किती आहे फाटीचा? काय पल्ला 950 आहे. बर. किती फाटे आहेत टोटल? फाट्या 10 आहेत. 10 फाट्या. 950 पल्ला, 10 फाटे आहेत. काय सांगाल बैलगाडी मालकांना, काय सांगाल 12 तारखेच्या मैदान बद्दल? फाटी चांगली आहे, बाजूला हवे आहे, जागा आहे भरपूर, जागा भरपूर आहे, गाड्या बांधायला जागा आहे. हेच सांगायचं, दुसरं काय नाही. मैदान कसं होणार आहे तुमचं 12 तारखेचं? मैदान रिक्सर होणार आहे, कोणाचा वशिला चालणार नाही, ओळगोशाला न्यायचं नाही. काय सांगाल आता तुम्ही मैदानावरती दिसता, म्हणजे रोज असता, बैलगाडी मालकांना काय सांगाल 12 तारखेबद्दल? हे पारंपरिक सालाबादप्रमाणे दरवर्षी जीडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडी शर्यती भरवतो आपण. हे दुसरं पर्व आहे.
मैदान रितसरच होतं, इथं कोणाची पार्सलिटी वगैरे चालत नाही आणि शासनाच्या नियमानुसार पूर्ण शासनाचे काटेकोर नियमांचं पालन करूनच मैदान आयोजित केलेलं आहे रितसर. आणि मैदानावर मोठ्या संख्येने बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांनी उपस्थित राहावे ही विनंती. नक्कीच दादा 12 तारखेला मैदान आहे, फाटी वगैरे व्यवस्थित केली आहे तुम्ही, कसं होणार आहे मैदान? मैदान एक नंबर आहे. मैदान आल्यानंतर तुम्हाला कळेल कसं आहे ते. पण मैदान 950 लांबी आहे आणि मैदान एकदम सुपर आहे आणि कुठले खडं खुडं नाहीत, काय नाही काही नाही. बैलगाडी क्षेत्रातल्या मैदान बघून त्यांनी यावे आणि आल्याबद्दल तुमचा अभिनंदन करतो. नक्कीच मित्रांनो, मैदान एक चांगलं केलेलं आहे. फाटी माझ्या पाठी पाहू शकता आपण, व्हिडिओ सुद्धा ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. फाटी एकदम व्यवस्थित आहे, कुठं दगड वगैरे काय नाही, पुढं थांबायला अडचण नाही, दोन्ही साईडला भरपूर माळला नाही, त्यामुळे कुठेही बैलांना धोकादायक असं विहीर वगैरे काय आसपास तलाव अजिबात काही नाही. बैलांना येजवलं असं काय आहे का? काही नाही, अजिबात नाही. सर्व माळ आहे पुढं माळ. नक्कीच मित्रांनो, कुठे अडचण नाही, म्हणजे विहीर नाही किंवा खड्डा नाही, कुठं तलाव नाही असं की बैलांना इजा होईल. दुसरा विषय म्हणजे आता जरा आपण बघतोय आता दिवस जरा उन्हाळ्यागतच चालू आहे, ऊन भरपूर आहे. बैलांसाठी मुख्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था 2 टँकर ठेवणार आहे आणि पाण्याबद्दल काही काळजी करू नका. पाणी भरपूर आहे, पाणी ठेवणार आहे 2 टँकर. बोर कंटिन्यू चालू आहे. नक्कीच. मैदानात कुठं बैलाला मारहाण झाली, शेपूट चावला, काय झालं तर त्या गाडीचा निकाल दिला असला तर ती गाडी बाद करण्यात येणार का? कायद्याच्या नियमानुसार गाड्या पळवल्या जातील, इथे कुठलीही काही चालणार नाही, नाहीतर त्यांची गाडी बाद केली जाईल. नक्कीच. सर्व आपल्या शासनानुसार बैलगाडी संघटनेनुसार मैदान होणार आहे. ओळख वशीला चालणार नाही. नक्कीच. दुसरा विषय साहेबांच्याकडे तुम्ही सर होणार आहे मैदान आणि संपूर्ण परमिशन सहित पोलीस स्टेशन, कलेक्टर, प्रांत हे सर्व परमिशन घेतलेले आहेत. त्यासाठी आम्ही काही एक ह्याच्यामध्ये हेराफेरी करू शकत नाही. ज्या पद्धतीनं पंच निकाल देणार आहेत त्या निकालाप्रमाणेच आपण काम करणार आहोत. नक्कीच. मित्रांनो, कमिटी यात्रा कमिटीने सांगितलेलं आहे, गाड्या कमी जास्त त्यांना काय प्रॉब्लेम नाही. जे मैदानात बक्षीस दिलं आहे ते रितसर बक्षीस भेटणार आहेत, त्यामुळे कोणी मनात शंका आणू नका. मैदान हे रितसर होणार आहे, ओळख वशीला इथं चालणार नाही. जे शासनाने नियम घालून दिले त्या नियमांचं या ठिकाणी पूर्णपणे काटेकोरपणे पालन होणार आहे. या नियमांचं उल्लंघन केलं किंवा काही चुकीचं निदर्शन आल्यास कमिटीने सांगितलेलं आहे ती गाडी बाद होणार. बैलगाडी मालकाने येत्या 12 तारखेला उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. काय सांगशील 12 तारखेच्या मैदानाबद्दल? कसं आहे, हे मैदान पारंपरिक आहे. गणेश जयंतीचं औचित्य साधून 12 तारखेला हे पर्व दुसरं आहे मैदानाचं. पाठीमागच्या वर्षी 51,000 होतं, ते साहेबांनी 1 लाख रुपये बक्षीस केलेलं आहे. बक्षीस हे गाड्या कमी आल्या जास्त आल्या तरी रितसर मिळणार आहे सर्वांना, त्याच्याबद्दल बी काय नाही. आणि जास्तीत जास्त जे नामांकित गाड्या आहेत, मोठ्या गाड्या आहेत, त्या बी गाडा मालकांनी इथं येऊन मैदानाची शोभा वाढवावी एवढंच. नक्कीच. मित्रांनो, सर्वांनी आता सांगितलं, साहेबांनी सांगितलं, बाबी असतील सगळ्यांची कमिटीची एकच इच्छा आहे की बैलगाडी मालकांनी उपस्थित या मैदानात सहकार्य करा. रितसर आणि रास्त मैदानावर आहे, कुठली ओळख वशीला नाही. चिठ्ठ्या वगैरे साहेब, आता ही चिठ्ठ्या वगैरे जे आपण काढतो त्या बैलगाडी मालकांच्या हस्ते काढल्या जाणार का? येस, बैलगाडी मालकाच्या हस्ते काढल्या जाणार आहेत आणि आमच्या चिठ्ठ्या वेगळ्या आहेत. ते कलर्ड चिठ्ठ्या येणार आहेत. बर. सफेद कलरच्या नाहीत. एक सफेद कलरची येणार, दुसरी पिवळ्या कलरची आणि तिसरी पिंक. तर त्यामुळं जे डब्यात टाकायची ती पिवळीच येणार आणि त्या पिवळीशिवाय दुसरी जर आली ती बैलगाडी बाद होणार, हे निश्चित आहे. तर सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हेराफेरीसाठी जे काय कोण करतं तर त्यांना ते चान्स मिळणार नाही ह्या वेळेला. मित्रांनो, एक आगळं वेगळं नियोजन म्हणजे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो, मी स्वतः सुद्धा आयोजक कमिटीला बोलत असतो की 3 कलरच्या पावत्या करा, जेणेकरून काय होतं, एक पुस्तकाला राहते, एक बैलगाडी मालकाला आणि एका कलरची भरणीत पडते. त्यामुळं जो कोणी म्हणजे बघा चिठ्ठ्यात घोळ करायला बघतोय त्याला तो घोळ करता येत नाही. कारण पिवळी जर भरणीत असली तर लाल चिठ्ठी तुम्ही युजच करू शकत नाही.
कारण ती चिठ्ठी जरी तुमची भरणीतनं निघली तर ती गाडी गृहीत धरली जाणार नाही. आगळं वेगळं नियोजन आहे, चांगलं नियोजन केलं आहे निधळ यात्रा कमिटीनं. कारण 3 चिठ्ठ्या वेगवेगळ्या कलरच्या असल्या की म्हणजे चिठ्ठ्यांचा घोटाळाच होणार नाही. त्यामुळे मैदान रितसर आणि पारदर्शक होणार आहे. आता काय सांगाल 12 तारखेचं मैदान कसं होईल? 12 तारखेचं नियोजन जे आहे तो शेतकऱ्यांच्या ज्या काही इच्छा असतात त्यांची जी काय म्हणजे जनावरं जी पाळली जातात किंवा काय ते त्यांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षेमध्ये त्यांना थोडंसं फार समाधान वाटतं आणि त्या पद्धतीनं ते सगळी कारवाई पुढची चालू राहते. तसं पाहायला गेलं तर आम्ही काय ह्या पेशातले नाही की त्या कमिटीमध्ये नाही किंवा कुठलं नाही, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आमच्या JD फाउंडेशनच्या माध्यमातून जे चाललेलं काम आहे ह्या गावामध्ये किंवा ह्याच्यामध्ये सिद्धिविनायक आता जयंती सोहळा आहे, त्या सोहळ्यानिमित्त ही यात्रा म्हणजे किंवा मैदान जे भरवलेलं आहे हे भरवलेलं मैदान अगदी माझ्या म्हणजे शेतीपासून फारच म्हणजे जास्तीत जास्त मला वाटते 50 फुटावरती अंतर आहे. त्यांची पाण्याची सोय आणि त्यांची लाईटची सोय करण्याची मी पहिल्यापासूनच म्हणजे जबाबदारी घेतो आणि पहिल्यापासूनच मी बिना मूल्य म्हणजे कुठलंही त्यातमध्ये काय घेत नाही. ह्यांना जास्तीत जास्त सहकार्य करणे, त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करणे आणि JD साहेब जे आमचे आहेत ते आता जे काय गावात जे काय चाललेलं आहे त्यामध्ये सगळ्याला समवून आणि सगळ्या गोष्टी अगदी बरोबर घेऊन अगदी गोरगरीब असू द्या, अनाथ असू द्या, इतर काही गोष्टी असू द्या त्याला बरोबर घेऊन जातात. हे फार मला कौशल्य वाटतं. मी पूर्वीपासून काहीतरी म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी 35 वर्ष मी समाजसेवा करण्याचं काम करतो, परंतु ह्या खऱ्या अर्थाने गाव चाललेलं आहे ह्याबद्दल 100% माझ्याकडून लाख कोट्यांनी शुभेच्छा देतो आणि माझं थोडंसं मनोगत माझं व्यक्त करतो. नक्कीच, धन्यवाद. मित्रांनो, मैदानाची काही अडचण नाही, कोणतीही मनात शंका आणू नका. मैदान 12 तारखेला रितसर आणि पारदर्शक होणार आहे. कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही. जे निकाल रितसर असतील त्यालाच निकाल दिला जाईल. ओळख वशाला चालणार नाही. मैदानाचा पल्ला पुन्हा एकदा सांगतो 950 फूट पल्ला आहे. 10 फाटे आखण्यात आलेले आहेत. पुढची जागा बरीच थांबायला आली. पुढची बाजू दाखवा जरा. पुढे भरपूर जागा आहे थांबण्यासाठी, काही अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही साईडला बॅरिगेड असणार आहे. बॅरिगेड लावणार आहेत ना, बॅरिगेड असणार आहे. त्यामुळे बैलांना म्हणजे बाहेर जरी गाडी गेली तरी ये जाण्यासारखं काय नाही, कारण दोन्ही साईडला अंतर भरपूर आहे, दोन्ही साईडला माळरा नाही, त्यामुळं कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तर येत्या 12 तारखेला समस्त बैलगाडी मालक चालक सर्वांना विनंती आपण या भव्य आणि दिव्य मैदानात साक्षीदार व्हावा आणि 12/2/2024 रोजी मौजे निडळ तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. अजून एकदा तुम्हाला मित्रांनो फाटी दाखवतो, जरा इकडे घ्या, कॅमेरा पुढे येऊ द्या. फाटी पाहू शकता तुम्ही. फाटी एकदम आखीव केलेली आहे. फाटी कोणत्याही प्रकारची म्हणजे दगड नाही, फाटीला व्यवस्थित फाटी तयार केली आहे, कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी येत्या 12 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं.